64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सांगली मिरज केंद्रावर 16वं आणि अखेरचं नाटक सादर झालं. द्वंद्व. सादर करणारा संघ होता स्पार्कल फाउंडेशन तासगाव. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन होतं सुधा राजेंद्र पाटील यांचं. हे नाटक जवळजवळ पूर्णपणे स्त्रीप्रधान आहे. 2-4 सहाय्यक पुरुष पात्र वगळता एकही महत्त्वाचं पुरुष पात्र नाही. मराठी रंगभूमीवर सहसा उलटंच दिसतं. स्त्री कलाकार मिळत नाहीत म्हणून नाटकं पुरुषप्रधान होतात. याउलट संपूर्ण स्त्री कलाकारांचं नाटक हे या सादरीकरणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरलं. विधवा स्त्रियांची घुसमट, त्यांचे शारीरिक भावनिक प्रश्न आणि समाजाची दुटप्पी दृष्टी या मुद्द्यांभोवती हे नाटक फिरतं. नेपथ्य 2 स्तरांवर आहे. वरच्या बाजूला वडाची पारंबी, झाडांच्या फांद्या आणि त्या पलीकडं तळं. खाली समोरासमोर 2 घरं. एका घरात तेजश्री अर्थात तेजू आणि तिची विधवा आई मंगल, तर दुसऱ्या घरात गौरी आणि तिची आई संगीता, तीही विधवा. पण ती मुलीला सांगते की तिचे बाबा शेतावर आहेत. तिसरी जोडी शाळेतील शिक्षिका कृष्णा मॅडम आणि त्यांची उद्योजिका मैत्रीण सई. तेजू आणि गौरी या 10वी-12वीच्या मैत्रिणी. तळ्याकाठी फिरणं, कविता, चित्रांचे विषय शोधणं त्यांना फार आवडतं. तेजूची मंद मंद वारा भरे आसमंत सारा ही कविता आणि तिची वक्तृत्वातील सततची पारितोषिकं यातून तिची स्वप्नाळू वृत्ती उमटते. कोल्हापूरला विधवा आणि समाज या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आहे. तेजूला आईच्या आयुष्यातून मुद्दे मिळतात. कृष्णा मॅडम भाषण लिहून देतात. गौरीची आई ही विधवा असल्याचं उघड होते. सई या उद्योजिका मुलींना भविष्यात शहरात येऊन शिक्षण नोकरीसाठी मदत करेन असं आश्वासन देतात. तेजूला मोठं व्हायचंय पण पैसा नाही. तिच्या आईला मात्र एकटेपणा असह्य झालाय. शारीरिक भावनिक भुकेला समाजाची बंदी, पुरुषांची फक्त वासनेची नजर असं तिचं सांगणं. अचानक मंगलला फोन. तिनं तेजूचं लग्न ठरवलंय. 12वी नंतर लग्न. सगळेच स्तिमित. तेजू गौरी विरोध करतात. मॅडम बोलणार म्हणतात तरी काही उपयोग नाही. स्पर्धेत तेजू गौरी पहिल्या येतात. लाखाचा धनादेश आणि ट्रॉफी घेऊन परततात. तरी आई लग्नाचा हट्ट सोडत नाही. तळ्यागाठी पुन्हा फोन. तो पोपट्या. तो मंगलशी लग्न करणार, पण अट एक. तेजूचं लग्न त्यानं ठरवलेल्या मुलाशी होणार असेल तरच, कारण त्याला त्यातून मोठी रक्कम मिळणार असते. आता सगळं उघडकीस येतं. आईला स्वतःचं लग्न हवंय. त्यासाठी मुलीचं आयुष्य विकलं जाणार. तेजूला स्वप्न, शिक्षण भंग पावताना दिसतं. ती तळ्यात उडी मारते. तेजू गेल्यावर मंगल पोपटला फोन करते. आता तू माझ्याशी लग्न कर. तो नकार देतो. तेजू गेली तर मला पैसे कुठून मिळणार? मंगलला पुन्हा एकटेपणा आणि अपराधीपणा व्यापतो. शेवटी ती तेजूच्या कवितेच्या वह्या हातात घेऊन तळ्यात उडी मारते. सगळी द्वंद्व संपतात. नाटक संपतं. समस्या निश्चितच गंभीर आणि संवेदनशील आहे. मुकुंद पटवर्धन यांचं नेपथ्य, शशांक लिमये यांची प्रकाश योजना, अनुराग पाटील यांचं संगीत, प्रसाद गद्रे यांची रंगभूषा, उषा सोनकर यांची वेशभूषा सगळंच उत्तम झालं होतं. अभिनयात तेजश्री हिची भूमिका साकारणारी तेजस भंडारे आणि गौरीची भूमिका साकारणारी आदिती पाटील यांनी आपापल्या भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या निभावल्या. संगीता वैशाली लाड, सई उषा सोनकर, शेजारीण गीतांजली पाटील यांनीही आपापल्या भूमिकातून उत्तम साथ दिली. लेखिका आणि दिग्दर्शिका सौभाग्यवती सुधा राजेंद्र पाटील यांनी मंगल अर्थात तेजूची आई आणि कृष्णा मॅडम या 2 अत्यंत महत्त्वाच्या भूमिका एक हाती सांभाळल्या आणि दिग्दर्शनही केलं. हा तिहेरी पराक्रम खरोखरच कौतुकास्पद. निवेदन स्वच्छ, स्पष्ट आणि संयत होतं म्हणूनच ते उठून दिसलं. लेखिका, दिग्दर्शिका या शिक्षिका आहेत. त्यामुळे विषयातील संवेदनशीलता खोलवर जाणवते. संहितेला अधिक नाट्यगुण, संघर्षाची तीव्रता आणि रंगभूमीची खरी भाषा मिळाली तर हे नाटक निश्चितच वेगळ्या उंचीवर पोहोचेल. या धाडसी आणि प्रामाणिक प्रयत्नाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे द्वंद्व या नाटकानं मिरज इथल्या नाट्यस्पर्धेची सांगता झाली. आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे स्पर्धेच्या निकालाची. तर लवकरच भेटू स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक विजेत्यांच्या मनोगतांसह. तोपर्यंत नमस्कार. 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत द्वंद्व या नाटकाचा आढावा आपण ऐकला. लेखन होतं कविता घारे बागलकोटे यांचं.